चाकणकरांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलंय, तुम्हाला भरभरून मतदान दिलंय, तरीही तुमचा चाकणकरांवर एवढा रोष का? अप्पर तहसील कार्यालय चाकणमधून अन्यत्र हलवण्याचा घाट का घातला? अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून चाकणकरांचा संतप्त सवाल. शुक्रवारी झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा. आमदार बाबाजी काळे यांनी 13 जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनाची चर्चा. खेड तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करून अप्पर तहसील कार्यालय चाकण ऐवजी अप्पर तहसील कार्यालय कडूस मंजुरी मिळण्याबाबत या आशयाच्या पत्रावरून चाकणकरांनी व्यक्त केल्या तीव्र भावना. आमदार काळे यांच्या निर्णयावरही ओढले आसूड. नियोजित चाकण येथील अप्पर तहसील कार्यालय कडूस इथे हलवण्याच्या आमदार काळे यांनी केलेल्या पत्र प्रपंचाचा चाकणकरांनी केला निषेध. खालुमरे गावच्या हद्दीत 11.5 लाखांचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ बाळगणाऱ्यांना दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. बेकायदा ड्रग्जची वाहतूक करताना एक दुचाकी, 3 मोबाईल्स, एक इलेक्ट्रिक वजन काटा, प्लॅस्टिक पाऊच आणि स्टील चमचा असा 13,86,000 रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत. लाखो रुपयांचे ड्रग्ज बाळगण्याप्रकरणी शिशुपाल धनराम चौधरी वय 25, रामदीन भवरलाल चौधरी वय 24, दोघेही राहणार खालुमरे, मूळ जोधपूर, राजस्थान. प्रवीण मल्लाराम चौधरी वय 22, राहणार वडगाव मावळ, मूळ जोधपूर यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मॅफेड्रॉन म्हणजेच MD हे ड्रग्ज मांगीलाल चौधरी आणि नरेश चौधरी यांच्याकडून विकत घेतल्याचे पोलीस तपासात स्पष्ट. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या मोठ्या टाक्यांमधून छोट्या 5 किलो वजनाच्या टाक्यांमध्ये नोझलच्या साह्याने बेकायदेशीररित्या गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा उजेडात. मेदनकरवाडी येथील खंडेराय गॅस एजन्सीचा दुकानदार दीपक सिंग वय 32 याला पोलिसांनी केली अटक. जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 12 अन्वये दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बेकायदेशीरपणे गॅस रिफिलिंग करत असताना पुरवठा विभागाने केली कारवाई. खेड तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक महादेव अर्जुन कुंभार यांची फिर्याद. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सून पूर्व आपत्ती व्यवस्थापनाची व्यापक तयारी सुरू. जिल्हा स्तरापासून गाव पातळीपर्यंत आराखडे अद्ययावत करण्याचे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आढावा बैठकीत दिले निर्देश. पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर. उपविभागीय अधिकाऱ्यांना तालुकानिहाय आढावा बैठकांसह यंत्रणा सज्ज ठेवण्याचा आदेश. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाचे नियोजन. भोर, खेड, आंबेगाव उपविभागात भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे स्थलांतर, आपदा मित्रांचे प्रशिक्षण, सुसज्ज साहित्य तसेच मॉक ड्रिलच्या आयोजनाबाबत कार्यवाही करण्याच्याही दिल्या सूचना. जिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयी सुविधांचा आढावा. पालखी सोहळ्याच्या सुरक्षिततेसाठी DYSP ची नोडल अधिकारी म्हणून होणार नियुक्ती. वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी कितपत झाली याचाही घेण्यात आला सविस्तर आढावा. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू इथून निघणारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी, आळंदी इथून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तसेच सासवड इथून प्रस्थान करणाऱ्या संत सोपानदेव पालखी सोहळ्यांच्या मार्गावरील रस्ते, मुक्काम स्थळे आणि सोयी सुविधांबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी घेतला आढावा. बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, संबंधित नगर परिषदांचे मुख्याधिकारी तसेच देहू, आळंदी आणि संत सोपानदेव संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. चाकण शहरातील किमत ज्वेलर्समध्ये धाडसी चोरी. चोरी करणारे चोरटे CCTV मध्ये कैद. सराफी दुकानाचे फाटक वेल्डिंग मशीनच्या सहाय्याने तोडून 25तील 3 चोरट्यांनी केलं दुकान साफ. गुरुवारी पहाटे झालेल्या चोरीतून चोरट्यांनी अंदाजे 15 ते 20 लाखांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाईट येथील चिखलवाडी गावाकडील बाजूस श्री क्षेत्र कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्याला वनवा.
चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शीतल शिंदे, संजय जाधव, बालशीराम भालेराव या टीमने तात्काळ घटनेची दखल घेत वणवा आणला आटोक्यात. कुंडेश्वरी माता गोशाळेच्या वतीने वनविभागाला देण्यात आलेल्या माहितीनंतर वनविभागाची तत्परता, वनसंपदेची हानी टळली. राजगुरुनगर येथील शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयातील इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत गणित प्रवेश परीक्षेत घवघवीत यश. गणित प्रवेश परीक्षेमध्ये स्पृहा बेंडुरे आणि काव्या राक्षे प्रथम, अदिती कराळे द्वितीय, साईराज घनकुटे तृतीय, स्नेहल गवारी चतुर्थ आणि यशस्वी राक्षे वृषाली शिंदे, प्रज्ञेश गगे यांनी 5व्या क्रमांकाला घातली गवसणी. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मानद सचिव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचं केलं अभिनंदन. महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियानात जिल्हास्तरीय विशेष स्तराचे मानांकन प्राप्त. पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2025-26 मध्ये विद्यालयास इयत्ता 5वी ते 12वी गटात विशेष स्तराचे मानांकन प्राप्त. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते विद्यालयास सन्मान चिन्ह प्रदान. संस्था आणि विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या संचालिका रेखा क्षत्रिय, प्राचार्य संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका रेखा जाधव, पर्यवेक्षक हौशीराम मुठे, पर्यवेक्षिका सुनीता ठाकूर, पर्यवेक्षक लतीफ शहा, संदेश जाधव आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वीकारला पुरस्कार. चाकण येथील स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयास तालुकास्तरीय गुणवत्ता संवर्धन अभियान अंतर्गत द्वितीय क्रमांक. पुणे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन अभियान 2025-26 या गुणवत्ता संवर्धन अभियानामध्ये विद्यालयाचा गट क मध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक. पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या समारंभात प्राचार्या प्रमिला गोरे, प्राध्यापक सचिन आभाळे, सहशिक्षक दत्तात्रय लिंबोरे, अर्जुन बारगजे, नितीन शिंदे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, राजेश जाधव यांनी स्वीकारला पुरस्कार. राजगुरुनगर येथील ज्योती आवाज नागरी सहकारी पतसंस्थेचा शुक्रवारी स्थलांतर समारंभ उत्साहात. 27 वर्षांपूर्वी संस्थापक कृष्णकुमार सिनलकर यांनी छोट्याशा जागेत ज्योती आवाज ही सुरू केली पतसंस्था. पतसंस्थेच्या यशानंतर आज प्रशस्त कार्यालयात झाले स्थलांतरित. माजी सरपंच शांताराम खुमटकर यांच्या हस्ते आणि राजगुरुनगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पतसंस्थेचा स्थलांतर समारंभ. यावेळी अध्यक्ष प्राध्यापक विष्णू लडकत, उपाध्यक्ष विलास भास्कर, संचालक जयंत घोरपडे आदी पतसंस्थेच्या संचालक सभासदांची उपस्थिती.